भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन सालाबाद प्रमाणे गावकऱ्यांचं नियोजन कथावाचक संत दासजी गिरी महाराज। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिव महापुराण कथा जन्म या गावात मोठ्या थाटात संपन्न होत आहे। शिवपुराण कथा वाचक हरिभक्तपरायण संत दासजी गिरी माऊली यांच्या मुखातून जलमवासियांना भरभरून ज्ञान व आनंद प्राप्त होत आहे। या कथेमध्ये झाकी व संगीत शिव महापुराण कथा असल्यामुळे प्रसन्नाचे वातावरण जलम गावात निर्माण झालेले आहे। गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पंचक्रोशीतील टाळकरी संध्याकाळी कीर्तनाचा लाभ घेत आहेत। या कथेचं विशेष महत्त्व म्हणजे जास्तीत जास्त महिला वर्ग तरुण वर्ग उपस्थित असतो। शिव महापुराण कथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे, पण या कथेतून जवळच तरुण वर्ग महिला वर्ग संस्कारी होते। महादेवाचं मंदिर ओसाड झालं होतं, पण या महापुराण कथेपासून आता मंदिरात गर्दी मावत नाही। आनंद बघण्यासाठी व या सोहळ्याचे जलम गावचा विशेष कौतुक करण्यासाठी रेड सूर्या मराठी न्यूज व गाव माझा न्यूज गावात पोहोचून महापुराण कथेतील आनंद उत्सव पूर्ण जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी टीम पोहोचली होती। रेड सूर्या न्यूज मराठीने महिलांचा पावलीचा आनंद भजनाचा आनंद सूर्या मराठी न्यूजच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे तर जगभर याचा महापुराण कथेचा अलौकिक व दिव्य सोहळा श्री संत दासजी गिरी महाराजांच्या मुखातून प्रसारित करण्यात आला। सूर्या मराठी न्यूजचे कौतुक महाराजांनी या कथेच्या माध्यमातून केले। सूर्या मराठी न्यूजसाठी रत्नाताई डिक्कर, खामगाव। वाणीतून महाराजांच्या ऐकता महाराजांना सुद्धा आपण एक प्रश्न करूया की महाराज, तुम्हाला अध्यात्माची आवड ही केव्हापासून झाली? की आधीपासून होते की तुमचं घरच म्हणजे घरानं संत घराणं आहे किंवा तुमचे वडलं पाडली जे आहेत ते सुद्धा या कीर्तनाच्या सत्संगाच्या मध्ये आहेत का? आमच्या घरातील जी परंपरा आहे, माझ्या वडिलांची मीराशिका देवा, आजोबा आमचे कीर्तनकार होते। आमचे वडील विठ्ठल मंदिराचे पुजारी, शेवटपर्यंत पुजारी राहिले तोरणामध्ये, आणि आजोबांची बाबांची गादी आता माझ्याकडे आहे। आणि हा आमच्या घराण्याचा अनेक वारसा आहे, सुरुवातीपासूनच आहे, आजोबा पंजोबापासून सुद्धा। आणि विनवी विष्णुदास नाराज आमची ऐसी परंपरा। आणि वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणजे हे आताची परंपरा नाही बरं का, तर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे। आणि वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन प्रेमाने जीवन जगतात, एकोप्याने जीवन जगतात। हाच मोठा खरा काला आहे। दैलाई काल्याचं प्रतीक आहे, पण सामूहिक ऐक्य होणं याचं नाव खरा काला आहे। आणि तो काला या जलम गावामध्ये पाहायला मिळतो। त्या काल्यामध्ये तुमचाही मोठा सहभाग। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।